नमस्कार नमस्कार अलका मॅम, नमस्कार विजय सर. अरे मकरंद सर नमस्कार. तुम्हाला एक गोष्ट सांगायची, कुणाला सांगू नका. गेले 2 आठवडे तुम्ही बाहेरगावी होतात ना, मी इथे एक मुलगी पटवली. हो, हल्ली खूप सोपं झालं हे मुली वगैरे पटवणं सोशल मीडियामुळे. ह्या मुली कविता करणाऱ्या असल्या ना की खूपच सोपं. त्यांच्या कवितांना लाईक करायचा, मग त्या खुश होतात. तू सुंदर की तुझी कविता सुंदर असं लिहिलं की त्या खुळ्यात झाल्या. अशीच एक गळाला लागलेली सुंदर मासोळी आज मला इथे भेटायला येते. सूर्य आहे कललेला, सूर्य आहे कललेला, क्षण आहे भारलेला, माझ्यासाठी आज कुणीतरी आहे इथे थांबलेला. वा वा वा, क्या बात है यार. प्रिया प्लीज कम, प्लीज ये. आले आलेच कविता वगैरे आली. बस बस बस. कशी आहेस? छान. तू? मी छान. तुझ्या कवितांमुळे. काय? हो प्रिया, प्रिया प्रिया मला असं सतत वाटत राहतं की तू सतत कविता करत राहावेस आणि मी त्या लाईक करत राहाव्या. मला माहिती आहे, रात्री 1:30 वाजता लिहून पोस्ट केलेली कविता सुद्धा तू लगेच लाईक करतोस. कधी 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 तर 25 ओळींची कविता 5 सेकंदात लाईक करतोस. कसं काय जमतं रे तुला इतक्या वेगाने वाचणं? ते रात्रीच्या वेळी अगं मी खूप तरल असतो, प्रचंड तरल असतो. तुझी कविता मला दिसली ना की मी ती पहिले लाईक करतो, मग तुझी कविता वाचतो. हा तुझ्या कवितांवरचा विश्वास आहे प्रिया. थँक्यू. येस. आणि नंतर नंतर प्रिया मला झोपच येईना झाली. अगं मला सारखं असं व्हायला लागलं, मला पियूची कविता हवी, मला पियूची कविता हवी. मग म्हटलं बस या कविता संग्रहाला इथे बोलवायचं म्हणजे बोलवायचं. म्हणून मी तुला इथे बोलवलं. प्रिया मला तू हवी आहेस आयुष्यभरासाठी. इनफॅक्ट मला तुझ्या कविता हव्या आहेत प्रिया, कायम. मला कधीच वाटलं नव्हतं मला तुझ्यासारखा जोडीदार मिळेल. आपण एक सेल्फी काढूयात. हॅशटॅग माय फेवरेट फॅन, हॅशटॅग बॉयफ्रेंड, हॅशटॅग एव्हरीथिंग पोस्ट. तू पण कर ना. नंतर करेन ना मी. पण मला खरं सांग, तू माझ्या सौंदर्यावर भाळला नाहीयेस ना? ऑफकोर्स. काय? नॉट, ऑफकोर्स नॉट प्रिया. म्हणजे सुंदर तू आहेसच, पण तुला माहिती आहे सगळ्यात जास्त अट्रॅक्ट मला कुठल्या गोष्टीने केलं? तुझ्या विचार करण्याच्या क्षमतेने. काय विचार करतेस यार तू प्रिया? काय लिहितेस? काय लिहितेस तू? काय लिहितेस? काय लिहितेस? मला जाणून घ्यायचंय तू कसं इतकं लिहितेस. मला आय वॉन्ट टू नो द प्रोसेस. सांग. मी कविता जगते, मी कविता जगते, मी कविता जगते. ऍक्च्युली ही पण माझी एक कविताच आहे. कवितेचं शीर्षक मी कविता जगते. मी कविता जगते, मी कविता पिते, मी कविता खाते, मी कविता हसते, मी कविता हसते, मी कविता रडते, रडता रडता आयुष्याची कविता होते. वाह वाह, क्या बात है. माझ्या डोक्याची ना कविता केलीस तू. सुपर प्रिया, सुपर. क्या बात है. आवडली? अर्थात खूप आवडली, तुझ्या इतकीच. इश्शा, जांभूळ पण लाजलं. कवितेचं शीर्षक जांभूळ पण लाजलं. जांभूळ पण लाजलं, मनात काहूर माजलं, मनात काहूर माजलं. जांभळाच्या जाळ्यामध्ये छुम छुम घुंगरू वाजलं, मनात काहूर माजलं. अच्छा संपली. वा 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 वा, क्या बात है. वा, सुपर सुपर सुपर. म्हणायचं. कवितेचं शीर्षक म्हणायचं, मनातल्या मनात कढायचं, खोकायचं, लोणच्या सारखं मुरायचं. वा वा वा, क्या बात आहे. म्हणजे ही कल्पनाच किती वेगळी आहे. लोणच्यासारखं मुरायचं. क्या बात आहे. आणखी ऐकू? नको. का नाही आवडत? आवडत. अगं प्रिया, तुझ्या कविता आवडण्यासारख्याच असतात, पण आता आपण काहीतरी वेगळं बोलूया फक्त.
कोणाशी काय बोलायचं? कोणाशी काय बोलायचं? कवितेचं शीर्षक कोणाशी काय बोलायचं? कोणाशी काय बोलायचं? कशाला उगीच मन तोलायचं? नक्षत्रांच्या सतरंजीवर कशाला उगीच घोरायचं? वा शपथ, हे कठीण आहे प्रकरण आहे. काय झालं? काय नाही, वा क्या बात आहे यार, वा क्या बात आहे. म्हणजे नक्षत्रांच्या सतरंजीवर कशाला उगीच घोरायचं. ही ना कवितांची भैरवी आहे अगं. यापुढे मी कविता ऐकूच शकत नाही. माझ्याकडे अशा अनेक भैरवी आहेत. नको नको अगं नको. म्हणजे ही तू कविता सांगितलीस ना, मला ह्याचा इम्पॅक्ट माझ्या डोक्यात तसाच राहिला पाहिजे प्रिया. हा असू दे, आपण वेगळं काहीतरी बोलू. हा चालेल ना. तेजस, मला तू खरंच खूप आवडलास. मुन्नू, सोनू, पप्पू. नको नको प्रिया, नको, मला लगेच पाळण्यात आणूस तू. नको. ऐक ना माझं. जीवनात आलास माझ्या लुटू लुटू. कवितेचं शीर्षक जीवनात माझ्या. जीवनात माझ्या चालत आलास लुटू लुटू. भावनांची मग झाली दाटू आटू. प्रेमाचा हलवा खाऊया चाटू चाटू. प्रेमाचा हलवा खाऊया चाटू चाटू. विरोहात मग करूया खटूपटू. नाही पण भेटत राहू कुठू कुठू. भेटत राहू कुठू कुठू. ठीक आहे, पण ही ना हा कवितेसाठीचा अट्टहासू वाटतोय. म्हणजे तू उगाच शब्द मुजी मुजी घुसू घुसू करून असं उगाचचा खटाटोपू वाटतोय हा कवितेसाठीचा. म्हणजे कळते का, वाटतील तशा कविता करते सगळं तू. वाटेल तशा कविता करते मी. अरे शब्द वेगळ्या पद्धतीनं मांडणं हा प्रयोग आहे कवितेतला. वा रे वा. म्हणजे आम्हा नवी कवींनी प्रयोग करायचेच नाहीत का? प्रयोग करण्याचा मक्ता काय फक्त प्रस्थापितांना दिलाय का? म्हणजे ज्ञानेश्वरांचं कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू चालतं, पण प्रियदर्शनीचं लुटूपुटू नाही चालत. अरे प्रस्थापितांच्या न्हाणी घरात वळवळणाऱ्या गांडुळांनो, गटार आहात तुम्ही, गटार. आमची गिटार तुमच्या थोबाडाला बांधून आवळून टाकू तुमची वळवळणारी तोंड आणि छाटून टाकू तुमची शेपट. क्रांतीच्या गिटारीच्या टणत्काराला आव्हान देऊ नका. झालं, कसं वाटलं? ती कविता होती. हो का? हो, काय काय बोललीस तू मला? गांडूळ हे ते कापून टाकी छाटून टाकू, काय काय बोललीस तू आता मला? अरे अरे काय झालं? तुझ्यामुळे ना आता माझ्याकडून विद्रोही कविता झाली. म्हणजे तू असं माझ्या कवितेचा अपमान केलास आणि माझ्या शब्दसंचिताने विद्रोह केला. रे आणि असं एकदम उत्स्फूर्तपणे झालं. नाही एवढं काही झालेलं नाहीये. ती कविता वाईट होती, ती आम्ही वाईट म्हटलं बस. नाही पण गटार गिटार गांडूळ छान जुळून आला ना. आणि माझे बाबा भिकारदास सूत म्हणतातच मला. तुला वेळ आली ना की तुझ्यातली अशी विद्रोही कवयित्री आपोआप बाहेर येईल. नाही काय बाबांचं नाव काय म्हणालीस? परत सांग एकदा. भिकारदास सूत. भिकारदास सूत. केशव सुतांनी कसं वडिलांचं नाव केशव म्हणून स्वतःचं नाव केशव सूत ठेवलं, तसं माझ्या आजोबांचं नाव भिकारदास म्हणून माझ्या वडिलांचं नाव भिकारदास सूत. वा वा. फक्त ना यापुढे तुम्हा मुलींनी ना फेसबुकवर तुमची नावं संपूर्ण लिहित चला. काय झालं? अगं नाही, म्हणजे इथे याच्या आधी मला कळलं असतं ना तू इतक्या मोठ्या भिकारदास सुताची मुलगी असते. तशा तयारीने आलो असतो मी. हे चुकलंच माझं. नाही ठीक आहे ठीक आहे प्रिया, ह्या सगळ्या भिकार गोष्टी बाजूला ठेवून आपण वेगळं काहीतरी बोलूया का आता? ठीक आहे. तुला खायचंय का काही? हो. भेळ भेळ आवडते तुला? भेळ वेळेवर ना मला ना एक माझी बालकविता आठवली, मी तुला ऐकू. ए भैया मेरे को 2 भेल देना. क्या देख रहे? 2 भेल दे मेरे को जल्दी. ऐसा फन करके मारेगा ना कान करी चलो उधर. वो तेरे को बोर कर रही है, मेरे पे क्या को गुस्सा निकाल रहा है? तेरा मेरा संबंध है क्या? नहीं, मेरा ठेला रह काय को सीट में ले रहा है मेरे को? नहीं भैया वो सुनो. चल भाग. जाऊ दे. वो कुछ गिला शिकवा मत अरे रखना. उसको शिकवा पहला. मेरे का गिला शिकवा बोलता है? उसको शिकवा कैसा बोलने का. तिक्का मत बनाना मेरे धंधे का. भाग. सुबह तू नको ना लक्ष देऊ, बस इकडे. त्यांना नाही कळत कवितेतलं काही. जाऊ दे ना, तू माझी बालकविता ऐक. माकड म्हणलं बोक्याला,
माकड म्हणलं बोक्याला, आपण दोघे भाऊ भाऊ. आपण दोघे भाऊ भाऊ, दोघे मिळून भेळ खाऊ. भेळेत होता हरभरा. भेळेत काय होता? हरभरा. हरभरा. हरभऱ्याची केली आमटी. आमटीचा भुरका भुर भुर. तेजस करतो टारटूर. मला सांग, हरभरे कोणी खाल्ले? माकड आणि बोक्याने. हो ना, मग तेजस का टारटूर करेल? तेजसचा काय संबंध? तेजसने अजून भेळ खाल्ली नाही. क्या रे भैया, खाया क्या मैं भेल? खाया? वापिस मारेगा ऐसा सन करके, तीखा पानी डालेगा आँख पे. अरे नाटक करते. तेरा मारा क्या? तेरा अलग स्किट है, मेरा अलग स्किट है. अरे तेरा तेरा तू देख. तेरे को जज है, मेरे को जज नहीं कोई. कशाला ते भेळीवाल्यांकडे लक्ष देऊ नकोस तू. अरे बालकविता आहे ती वेड्या, असंच असतं त्याच्यात. बालकविता नाही, ती बालिश कविता आहे अगं. लहान मुलांना नको ऐकवत जाऊ ती. त्यांची वाढ होत नाही, मोठेपणी त्यांची प्रियदर्शिनी होते मग. अरे लहान मुलांना मज्जा येते खूप. शेवटी ना समोर जो मुलगा असेल त्याचं नाव घालायचं की त्याला खूप मज्जा वाटते. आम्ही तर इतक्या गमती करतो टारटूर वरनं. तुला सांगते, ढम पादे आशीर्वाद, आणि अजून एक आहे, ताईची ढुसकी चिमण्या हुसकी. काय आहे? मला नाही ऐकायचं. काय ऐकवतेस तू मला? हा? आणि तुझी ह्या आधीची कविता सुद्धा ना एक नंबरची भिक्का दास सूत कविता होती. भैया तुला कसं कळलं? काय? अरे माझ्या या कवितेला भिकारदास सूत अवॉर्ड मिळालाय. माझे बाबाच देतात दरवर्षी एका कवितेला हे अवॉर्ड. आमच्या घरामध्ये तो सेरेमनी चालतो. ऍक्च्युली गेली 3 वर्ष माझ्याच कवितेला मिळतोय तो अवॉर्ड. माझी आई प्रमुख पाहुणी असते आणि ताई अध्यक्ष असते कार्यक्रमाची. हो? मग टाळ्या कोण वाजवतं? आमची कामवाली बाई शांताक्का. ए प्रिया, तुझ्या अख्खी फॅमिली तशी आहे का ग? या घरातल्या हॉलमध्ये काय अवॉर्ड फंक्शन वगैरे करता काय? आमच्याकडे सगळेच असे कवितेचे वेडे आहेत रे. फक्त माझा दादा संगीतकार आहे. मागच्या वर्षी नाही का एका संगीत मैफिलीमध्ये गायकांच्या डोक्यात तंबोरे मारले होते लोकांनी, आठवतंय? त्या गायकांनी माझ्या दादाने संगीतबद्ध केलेली माझ्या बाबांची गाणी म्हणली होती. ए मी ऐकू तुला माझ्या दादानी संगीतबद्ध केलेली माझ्या बाबांची गाणी? ये नहीं है, उसको बोल चुप बैठ, उसको बोल चुप बैठ. नहीं भैया, बोलता हूँ मैं. मेरे को नहीं सुनने का, मेरा कस्टमर जाता है, उसका क्या? उसको बोलना यार. मैं बोलेगा ना भैया, मैं बोलेगा. तू बैठो. मेरे को नहीं चाहिए वो. तू इकडे. मेरे को तू इकडे ये. काय तुकडे बघ बघ, दुनिया नाकारते अगं. जरा लाज बघ. त्यांना काय कळणार आहे माझ्या कवितेचा मर्म? कळणार आहे. तू आणि तुझी फॅमिली भुक्कड आहात, भुक्कड. काय बोलतोयस? हो, अतिशय वाईट कविता करतेस तू. तू माझ्या कविता लाईक करतोस ना? हा, मी नालाय काय करण. तिला त्या भिकारदास सुताने तुला दिलेलं रूप बघितलं आणि तुझ्या पोस्ट लाईक केल्या मी. तुला दिलेलं हे भिकारड टॅलेंट बघितलं असतं ना, इथे आलोच नसतो मी. बस तेजस बस. लक्ष लक्ष इंगळ्या डसतात माझ्या मनाला. सहस्त्र सूर्यांचा अग्निवर्ष होतोय माझ्या शरीरात. ए गाप, गप्प बसा. अजिबात तुझ्या कविता बिविता नाही पाहिजे. आता सांगू तर गाप, एकदम गाप. मी झाले गप्प, हृदय पडले ठप्प, आनंदातले वाकड फटे सर्वांना हुप्प. अरे चुप्प बसा, चुप्प. मारीन तुला, मारीन. गाप गाप, एकदम बस. बास बास झाला श्वास, श्वासातून घडते आस, आसातून झाला भास, भास. ए गप गप गप. तू भासेस, तू अस्तित्वात असूच शकत नाहीस. मीच पावळट आहे. मी इथे आलो. मी चाललो. तू तुझ्या कवितांवर हट. भैया सुनो ना, वो कुछ कविता रह गया है तो तुम आइकोगे? इसका माइक निकाले. इसको तेल दे मेकअप निकालने के लिए. इसको घर पे बैठ जा. नहीं दादा